मुंबईतील 2006च्या साखळी बॉम्बस्फोटातील हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। मुंबईतील 2006 सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची मुंबई हायकोर्टाने निर्दोष सुटका केली होती। त्याला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं, त्यावर सुप्रीम कोर्टानं ही स्थगिती दिली आहे। बघूया। मुंबई लोकल बॉम्बस्फोट निकालाला अंतरिम स्थगिती। हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। निकालाला स्थगिती, आरोपी मात्र जेल बाहेरच राहणार। मुंबईतील 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। हायकोर्टाने 2 दिवसांपूर्वी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका केली होती। त्याला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। या निर्णयाचा परिणाम इतर मकोका खटल्यांवर होऊ शकतो। हा निर्णय इतर खटल्यांमध्ये वापरला जाईल आणि त्याचा फटका पोलीस तपास आणि अन्य यंत्रणांना बसू शकतो आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं सध्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। जरी निर्णयाला स्थगिती दिली असली तरी सुटका झालेल्या आरोपींना परत जेलमध्ये पाठवलं जाणार नाहीये। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। निर्णयाला स्थगिती दिली असली तरी आरोपींना दिलासा मिळालाय। आरोपींना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार नाहीये। सुप्रीम कोर्टानं आरोपींना ही नोटीस दिली आहे। सर्व आरोपींना त्यांचं म्हणणं मांडावं लागणार आहे। पुढील सुनावणीत काय होतं याकडे देशाचं लक्ष लागलंय। हा निर्णय राज्य सरकारच्या मते दुसरे आरोपी किंवा कथित आतंकवादी वापरू शकले असते, ते आता त्याचा वापर करू शकणार नाही कारण त्याच्यावर स्थगिती आहे। हे जे 11 आरोपी जेलच्या बाहेर आहेत त्यांना नोटीस इश्यू केली गेलेली आहे। त्यांचा रिप्लाय येईल काय आठवड्यामध्ये, मग राज्य सरकार रिजॉइंडर देईल आणि ह्या मुख्य मॅटरचा निर्णयाला काही वर्षही लागू शकतात किंवा काही महिने लागू शकतात, पण तुर्तास निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे। पण 11 जे आरोपी आहेत ते जेलच्या बाहेरच राहतील। तो लुकिंग ॲट द लार्जर पिक्चर हा निर्णय राज्य सरकारच्या मनाप्रमाणे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मनाप्रमाणे झालेला आहे। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारने आव्हान दिल्यानंतर MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काही प्रश्न उपस्थित केले। आरोपींचा धर्म बघून अपील होणार असेल तर दहशतवादाशी सामना कसा करणार असा सवाल ओवैसीने उपस्थित केला। मक्का मस्जिद में ब्लास्ट हुआ था 2008 में, उसमें 8-10 लोगों की मौत हुई। अपील ही नहीं की उसमें, क्यों नहीं की अपील? आप ही की सरकार थी ना, बीजेपी से आपने अपील नहीं की। तीसरा अजमेर ब्लास्ट का आप अपील नहीं करते। तो ये जो पॉलिसी है, टेररिज्म को रोकना चाहिए, टेररिज्म को खत्म करना चाहिए, मगर अगर सरकार अगर एक्यूज का रिलीजन देखकर अगर अपील करेगी तो फिर ये टेररिज्म से फाइट तो कॉम्प्रोमाइज है आपकी, ये हम बोलना चाह रहे हैं। तब्बल 19 वर्षांनी 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल हायकोर्टानं देत आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती। या निकालानंतर स्फोटातील पीडित कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। राज्य सरकारच्या आव्हानानंतर आता या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावण्यांमध्ये काय निर्णय होतो ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। उर्वशी खुना, झी 24 तास, नवी दिल्ली।